काळे सर, मनापासून आपले धन्यवाद. आणि आता आपण जे ठरवलेलं की 10 तास 10 वर्ष, तर आपल्याला जगातल्या सगळ्या ज्या ज्या ठिकाणी गर्जे मराठी आहे अशा अगदी न्यूझीलंडला जिथे पहिल्यांदा सूर्य उगवतो तिथे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, असं करून चायना, सिंगापूर, भारत, मग UAE, गल्फ कंट्रीज, मग युरोप, लंडन आणि नंतर अमेरिका, कॅनडा असा प्रवास करायचा आहे. तर आता सुरुवातीला आपण न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांपासून करूया. इथे असलेले आपले गर्जे मराठीचे सभासद एकत्र जमलेले आहेत. तिथे ते 10 वर्षाचं सेलिब्रेशन करतायत आणि त्यातलेच प्रशांत आणि डॉक्टर प्रीतम हे आता आपल्याशी बोलणार आहेत. तर त्याआधी आपल्याशी माधव तापके बोलतो. नमस्कार. 10 वर्ष 10 तास ही संकल्पना आपण घेऊन हा पूर्ण कार्यक्रम करतोय. आता या कार्यक्रमामध्ये आपण जसा सूर्य उगवतो त्या उगवत्या सूर्याची दिशा घेऊन आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललो आहोत आणि त्याच्यातलाच पहिला देश जिथे सूर्य पहिल्यांदा उगवतो असा देश म्हणजे न्यूझीलंड. सो ऑकलंडवरून आपल्याबरोबर श्री प्रशांत बेलवलकर जॉईन झालेत. प्रशांतजी प्रथित यश उद्योजक आहेत. 40 वर्ष जवळजवळ ते आज न्यूझीलंडमध्ये कार्यरत आहेत. ते नुसताच मराठी बाणा घेऊन तिथे नाही गेलेले, तर त्यांचे स्वतःचे तिथे उद्योग व्यवसाय आहेत. ते सरकारबरोबर काम करतात, ते आपल्या एम्बसी बरोबर काम करतात, ते आपल्या सर्व मराठी समुदायाबरोबर काम करतात आणि त्यांच्याच बरोबरीने आपल्याशी डॉक्टर प्रीतम गोगले सुद्धा ऑस्ट्रेलियावरनं जॉईन झालेले आहेत. सो आता आपण पुढची काही मिनिटं ही प्रशांत बेलवलकरांकडनं गर्जे मराठीचा आपला प्रवास तिथून कसा सुरू झाला आणि मला इथे नमूद करायला निश्चित आवडेल, गर्जे मराठीची भारत आणि अमेरिकेच्या व्यतिरिक्त पहिली लिगल एंटिटी ही प्रशांत बेलवलकरांनी पुढाकार घेऊन न्यूझीलंड इथे सुरू केली होती. ऑस्ट्रेलियातही आता आपली एक कम्युनिटी सर्व्हिस कंपनी आहे, त्याबद्दलही प्रीतम गोगले सर बोलतीलच. पण प्रशांतजींकडनं आपण पुढची काही मिनिटं न्यूझीलंडचा प्रवास आणि न्यूझीलंडमध्ये काय काय गोष्टी घडतायत ते आपण ऐकून घेणार आहोत. बेलवलकर सरांचं बोलून झाल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये प्रीतम गोगले सर आपल्याला ऑस्ट्रेलियाबद्दलचे चर्चा सांगतील आणि मी प्रशांतजींना रिक्वेस्ट करेन की सर, न्यूझीलंड मधल्या गर्जे मराठीच्या प्रवासाबद्दल आम्हाला तुमच्याकडनं निश्चितच ऐकायला खूप आवडेल. प्रशांतजी, नमस्कार. नमस्कार, थँक्यू. ही एक सुंदर ऑपॉर्च्युनिटी आम्हाला मिळालेली आहे आणि 10व्या वर्धापन निमित्त सर्व मान्यवर, संस्थापक सदस्य, स्वयंसेवक, प्रायोजक, मराठी परिवारातील सर्वांना मनपूर्वक माझे नमस्कार. आणि या सर्व मराठी बांधवांना एकत्र आणण्याचं मोठं कार्य गर्जे मराठी करत आहे. त्यामुळे हा एक सुवर्ण योग आहे म्हणायलाच हरकत नाही. आज आपण एका विशेष क्षणाचे साक्षीदार आहोत. 10 वर्षापूर्वी पेरलेल्या एका स्वप्नाचे, एका विचाराचा आणि एका संस्कृतीप्रेमी समुदायाचा हा उत्सव आहे. गर्जे मराठी न्यूझीलंडच्या साठी हा जरी 10वा नसला तर या गर्जे मराठीसाठी 10वा वर्धापन आहे आणि त्यासाठी आपण सर्व अभिमानाने एकत्र आलो आहोत. 10 वर्षापूर्वी एका मराठी कुटुंबाच्या मनात एक विचार जन्माला आला. दूर देशात राहूनही आपण इतर समुदायांप्रमाणे एकत्र येऊन आपल्याकडे असलेली ज्ञानाची गंगा जपली गेली पाहिजे, मराठी माणसाची कर्तृत्वता सगळ्यांकडे पोहोचली पाहिजे, हा विचार. आणि या विचारातूनच गर्जे मराठीचा जन्म झाला. गर्जे मराठीचे उद्दिष्ट स्पष्ट होते: मराठी माणसांना एकत्र आणणे, पुढील पिढीला एकत्र आणावे आणि समाजात परस्पर सहकार्याची भावना वाढवणे. मराठी नेटवर्कचे स्वप्न उराशी बाळगून गेल्या दशकात या उद्दिष्टांचा पाठपुरावा करताना आपण अनेक कार्यक्रम, उपक्रम, ज्याला बिझनेस नेटवर्क म्हणता येईल असे अनेक यशस्वीपणे सादर केले. आम्हाला सांगायला आनंद वाटेल की आम्ही बेसिकली न्यूझीलंडमध्ये सर्वप्रथम रजिस्टर केलेली ही जगातली पहिली संस्था होती, अपार्ट फ्रॉम GMG USA त्याच्यामध्ये. आणि या प्रवासाचं सुंदर वर्णन करण्यासाठी एक सुंदर उदाहरण द्यावं असं वाटतं. श्रीवत्सवत गानू यांनी पेरलेले बीज एखाद्या आंब्याच्या रोपटासारखे आहे. मी कोकणातलं आहे त्यामुळे मला त्याच्याबद्दल खास सांगावं असं वाटेल की हे एखाद्या आंब्याच्या रोपटासारखे आहे. वडाच्या झाडाप्रमाणे नाही, जे विशाल पसरते पण ज्याच्या छायेखाली काही वाढू शकत नाही. आंब्याचे रूप मात्र प्रेमाने जोपावे लागते, त्याला योग्य वेळी कलम करावे लागते. त्यानंतरच तो सर्वांच्या आवडीचा सुवासिक उत्कृष्ट असा हापूस आंबा देतो. आंब्याच्या कलमाला फळ यायला साधारण 10 ते 12 वर्ष लागतात.
त्या काळात मुळे जमिनीत खोलवर रुजतात. बाहेरून फारशी वाढ दिसत नसली तरी आतून पायाभरणी मजबूत होत असते. गर्जे मराठीचा प्रवासही असाच राहिलाय. 10 वर्षापूर्वी लावलेले रोप आज बहरण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. अनेक स्वयंसेवक, कुटुंबे, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी या रोपट्याला आपल्या मेहनतीची, समर्पणाची, प्रेमाची कलमे जोडली आहेत. आता या प्रयत्नांची गोड फळे दिसू लागले आहेत. या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे GMG न्यूझीलंडचा चॅप्टर. त्याची स्थापना करताना आम्हाला खूप अभिमान वाटला की आम्ही जगातली रजिस्टर झालेली ही पहिली संस्था, आणि ती पण चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून 100%. गानू यांच्या प्रेरणेने न्यूझीलंडमध्ये एक राष्ट्रीय स्तरावरील मराठी व्यासपीठ उभे करण्याची कल्पना आकाराला आली. न्यूझीलंडमध्ये म्हणतात की कोणत्याही 2 व्यक्तींमध्ये जेमतेम 2 व्यक्तींचं अंतर असतं, 2 डिग्रीज ऑफ सेपरेशन. ही गोष्ट खरोखरच अनुभवायला मिळाली. संपर्कातील अनेक व्यक्ती एकमेकांना ओळखत होत्या आणि या परस्पर विश्वासातून एक सक्षम असा संघ तयार झाला. ऑकलंड, वेलिंग्टन आणि क्राइस्टचर्च या शहरातील प्रतिनिधींचे एकत्र येऊन संपूर्ण न्यूझीलंडसाठी एकच राष्ट्रीय संस्था उभी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. कोविड-19 सारख्या कठीण काळातही अथक प्रयत्नांमुळे GMG न्यूझीलंडची स्थापना 24 ऑगस्ट 2020 साली औपचारिकरित्या पूर्ण झाली. या संस्थेचं चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून मान्यता मिळाली आणि मराठी समाजासाठी एक विश्वासार्ह व शाश्वत असे व्यासपीठ देखील मिळाले. आज या प्रवासाकडे पाहताना अभिमान वाटतो की एकेकाळी न्यूझीलंडपुरती आमची जी छोटी मर्यादित असलेली चळवळ होती ती आता जागतिक स्तरावर विस्तारित आहे. पूर्वेकडील टोकावरील न्यूझीलंडपासून ते पश्चिम अमेरिकेपर्यंत मराठी बांधवांना जोडण्याची क्षमता गर्जे मराठीने निर्माण केली आहे. काही बाबतीत न्यूझीलंडला वेगळ्या अशा आव्हानांचा सामोरं जावे लागले. एकूणच संख्याबळ कमी, त्यात 1995 पर्यंत तर हाताच्या बोटावर मोजण्या इतकी मराठी कुटुंब इथे वास्तव्य करत होती. 95 ते 2007 पर्यंत मात्र यात आमूलाग्र बदल झाला आणि बरेच मराठी कुटुंबीय न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले. यात ITच्या लोकांची संख्या जास्त होती, पण मग इतर क्षेत्रातील लोकांनीही यायला लागली. आज खूपच विविधतापूर्ण अशा क्षेत्रातील मराठी माणसं इथे वास्तव्य करतात. 2007 ते 2015 पर्यंत इकडे येणारे निर्वासित कमी झाले होते, पण 2015 नंतर मात्र पुन्हा नवीन जोमाने लोक इथे यायला लागले. तोपर्यंत आधीचे निर्वासित चांगलेच स्थिरावले होते आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय करतायत किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये मोठ्या पोस्टवरती आहेत. इन्फ्लुएन्सर्स ज्याला म्हणता येईल असे. नवीन येणाऱ्या पिढीला त्यांचा अनुभव कामी येईलच आणि नवी येणारी पिढी देखील खूपच आउटगोईंग आहे. त्यांच्याकडे नवे विचार, नेटवर्किंगचा योग्य वापर करण्याची क्षमता आहे. आता पुढील दशक आपल्यासाठी नवीन संधी घेऊन आले. आपल्या मराठी भाषा आणि संस्कृतीचे संवर्धन अधिक व्यापक करायचे आहे. तरुणांना नेतृत्वात आणायचं आहे. डिजिटल माध्यमाद्वारे जगभरातील मराठी समुदायाला जोडायचं आहे. नवीन स्थलांतरित कुटुंबांना मार्गदर्शन द्यायचं आहे. तसेच जगभरातील मराठी संस्थांची सहकार्य वाढवत एक जागतिक मराठी नेटवर्क उभं करायचंय, खास करून न्यूझीलंड सारख्या छोट्याशा देशासाठी. तुम्ही म्हणाल की हे सगळं न्यूझीलंडसाठी का करायचंय? तर मित्रो, 10 वर्ष हा केवळ कालावधी नाही, तो आपल्या एका जिद्दीचा, एकतेचा, संस्कृतीचा आणि संस्कृती प्रेमी आणि सामूहिक स्वप्नांचा प्रवास आहे. न्यूझीलंडमधील नेटवर्क वाढवण्यासाठी खूप चांगली संधी आहे. यात IT तर आहेच, पण त्याचबरोबर ॲग्रीटेक, फ्लोरिटेक, मेडिकल फील्ड, फार्मा एव्हिएशन, फूड टेक्नॉलॉजी, एज्युकेशन यांचाही समावेश आहे. तसेच भारताने NZ बरोबर आत्ताच FTA साईन केलेला आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रात असे आहेत की ज्याच्यामध्ये गर्जे मराठी पुढाकार घेऊ शकेल. गर्जे मराठी आमचा प्रयत्न आहे की ते शुड बी द सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, ते स्थापित करून आमचा लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आहे की जिथे येणारे जे मराठी बांधव आहेत किंवा मराठी मुलं आहेत जी शिकण्यासाठी येतात त्यांना एकच ठिकाणी कॉन्टॅक्ट करता यावा आणि ते म्हणजे गर्जे मराठी. ज्यामुळे इथे येणारे नवीन मराठी बांधव, व्यावसायिक आणि निर्यातदार यांना मदत होईल. GMG NZ मेंटरिंग आणि इन्क्युबेशनसाठी प्रोत्साहन देईल आणि ज्याला आपण बिलिव्हेबल अँड ट्रस्टवर्दी, विश्वसनीय आणि भरोशाचे असे संपर्कस्थान असेल अशी एक संस्था इथे उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज आपण सर्व संस्थापकांचे, स्वयंसेवकांचे, कार्यकर्त्यांचे आणि कुटुंबांचे मनपूर्वक आभार मानतो ज्यांनी या प्रवासात आम्हाला योगदान दिले आहे. चला तर या 10व्या वर्धापन निमित्त नव्या उमेदीने पुढील दशकाची वाटचाल सुरू करूया आणि गर्जे मराठीचा हा वटवृक्ष नव्हे तर हापूस आंब्याप्रमाणे गोड फळे देणारा, पिढ्यानपिढ्या आनंद वाटणारा वारसा अधिक समृद्ध करूया. जय महाराष्ट्र, जय गर्जे मराठी.
धन्यवाद. वा, धन्यवाद सर. तुम्ही अगदी परफेक्ट उपमा दिली आहे की वडाचं झाड नाही, आंब्याचं झाड आहे आणि नुसती गोड फळच खायची नाही. आंब्याच्या झाडाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की त्याच्या प्रत्येक गोष्टीचाच आपल्याला उपयोग होतो. म्हणजे अगदी पानं आपण दाराला लावतो, खोडाचाही उपयोग होतो, नंतर ती बरीच वर्ष टिकतात. तर असं आंब्याचं झाड आपल्याला बनायचंय आणि त्या शुभेच्छा तुम्ही दिल्यात त्याबद्दल धन्यवाद. आणि सर, तुमचं नावच प्रशांत आहे आणि तुम्ही प्रशांत महासागराच्या जवळच्या देशात राहताय. शिवाय न्यूझीलंड हा देश अतिशय सुंदर, बेहद सुंदर, खूपसुरत म्हणता येईल असा शांत आणि विकसित देश आहे. तर अशा विकसित देशामध्ये जेव्हा तुम्ही जाता आणि तिथे मराठी माणूस एखादा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करतोय, हे खरंच खूपच कौतुकास्पद आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं लोकसंख्या अतिशय कमी आहे न्यूझीलंडमध्ये, त्यामुळे जर आपल्या मराठी मुलांना तिथे येऊन काही करायचं असेल तर खूप संधी आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही नक्की त्यांना मदत सुद्धा कराल. तर तुम्ही न्यूझीलंडहून खास इथे जॉईन झालात त्याबद्दल मनापासून आभार. आणि आता आपण डॉक्टर प्रीतम गोगळे यांच्याकडे बोलूया. नमस्कार शिबानी आणि धन्यवाद सर्व जणांना. प्रशांत, अतिशय समर्पक शब्दात तू सुद्धा आपल्या सगळ्या भावना व्यक्त केल्यास. आमच्याही अगदी तशाच भावना आहेत. आणि सर्वप्रथम मी अमेरिकेतून जॉईन झालेल्या सर्व सभासदांसाठी अतिशय आभारी आहे, कारण ते मध्यरात्रीनंतर जॉईन झालेत आणि आम्हाला अकोमोडेट करण्यासाठी ते जवळपास बऱ्याच वेळ जागे राहणार आहेत, तर त्याबद्दल अतिशय आभारी आहे. हे रोपटं ऑस्ट्रेलियात जेव्हा लावण्यात आलं, त्याचे सर्वप्रथम मान ज्यांना जातो असे OEM रेसिपियंट डॉक्टर विजय जोशी, आणि त्यांच्या व्यतिरिक्त ही सुरुवात कोणीच करू शकत नाही. तर मी विजय जोशींना रिक्वेस्ट करीन की त्यांनी या प्रोग्रामची सुरुवात करावी. विजयजी, कॅन वी गिव्ह स्पॉटलाइट टू डॉक्टर जोशी प्लीज? ओके. विजय जोशी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नवीन टेक्नॉलॉजी आणून वेस्ट पासून बेस्ट रोड बनवणारा माणूस म्हणून प्रसिद्ध आहे. भारत सरकार सुद्धा त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहतं की त्यांची टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला काही करता येईल. ओव्हर टू विजय जोशी. विजयजी, ओव्हर टू. नमस्कार, धन्यवाद आधी मला अनम्यूट केल्याबद्दल. कारण मी आधी ते बघत होतो की मी गेली 10 वर्ष झाली बोलतोय, तर मला बहुतेक यांनी म्यूट केलं असावं. एनिवे, नमस्कार. विजय जोशी, सिडनीमधून. गर्जे मराठीमधील सर्वांचे स्वागत. आणि गेली 10 वर्ष चाललेल्या उपक्रमाचे सगळ्यांनाच धन्यवाद द्यावे तेवढे थोडे कमी आहेत. पण सर्वात आत्तापर्यंत कुणीही नोट डाऊन केलं नसेल ते मी मुद्दामून आवर्जून सांगतो. आणखीन त्याच्यामध्ये मी अत्यंत म्हणजे गर्वाने म्हणतो की गेली वास्तविक गर्जे मराठी संस्था स्थापन करण्याच्या आधीपासून मला गर्जे मराठी संस्थेची स्थापन करण्यासाठी तो मला हातभार चा योग मिळाला, तर त्याबद्दल मी आनंद. आणखीन सुनीता यांच्या गेली 10-12 वर्ष माझा परिचय, आणि त्यावेळपासून प्रीतम जसा म्हणाला की त्यावेळपासूनचा हा उपक्रम इथे ऑस्ट्रेलियात सुरू करण्याचा योग आला. माझ्याबरोबर ते आता सिडनीमध्ये खूप लोक मला मदत करतात आणि त्यांचे बाय हार्ट दे आर इंटरेस्टेड इन गर्जे मराठी. यामध्ये तर आत्ताच ज्यांचा आपण चांगला इंटरव्ह्यू घेतला ते पराग पत्की आहेत, ब्रिस्बेनवरून सुधीर जोशी आहेत, टाउन्सवेलवरून ज्यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया सन्मानित डॉक्टर अजय राणे आहेत, विराज सहस्रबुद्धे आहेत. हे सगळे बिझनेसमॅन आहेत. मी मुद्दामून त्यांची का नावं घेतोय की हे सगळे बिझनेसमॅन आहेत. आणखीन आत्ता डॉक्टर माशेलकरांनी जसं सांगितलं तसं सुधीर जोशीचं मी उदाहरण देऊ शकतो ऑस्ट्रेलियातल्या, की ऑलरेडी 1% GDP साठी तर त्याचे 0.5% इज ऑलरेडी त्यांनी महाराष्ट्राला दिलेली आहे. तर मला असं वाटतं की प्रीतम एवढी पुरेशी बॅकग्राऊंड आहे. मी हळूहळू माझ्याबरोबरचे जे जो पराग पत्की आहे तर त्याला 1 मिनिट देतो, कारण परागनी त्याचे नुकताच गर्जे मराठीचा परिचय झालेला. आपण सगळे गेली 10 ते 12 वर्ष झाली याच्याबरोबर ती काम करतोय. सो ओव्हर टू पराग पत्की. पराग, अनम्यूट. Yes, thank you. Thank you, Dr. Vijay Joshi.
अँड थँक्यू एव्हरीवन. गरजे मराठीच्या दशकपूर्ती कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा मला भाग्य लाभलेलं आहे आणि 2 वर्षावरनं अधिक काळामध्ये मी गरजे मराठी बरोबर डॉक्टर विजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली इथे काम करतोय आणि काही दिवसांपूर्वीच माझा इंटरव्ह्यू सह्याद्रीवर झाला, त्याच्याबद्दल देखील आपले मनपूर्वक आभार. गरजे मराठीच्या ऑब्जेक्टिव्हजनी प्रेरित होऊन अनेक कामं आम्ही इथे करतोय. विजय जोशी, मिलिंद मेडेकर, प्रीतम यांच्या मार्गदर्शनाखाली AI डिवाइड हा कॉन्सेप्ट आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल. जेव्हा डिजिटल डिवाइड हा पूर्वी असं म्हटलं जायचं की त्याच्यामुळे काही समाज आणि काही वर्ग त्याच्यामधनं मागे राहील, तर AI डिवाइडमुळे काही आपल्या समाजातले जे भाग आहेत, घटक आहेत, ते मागे राहू नयेत म्हणून अनेक कोर्सेस आम्ही इथे चालवले. डॉक्टर विजय जोशी त्याच्यामध्ये स्वतः सहभागी झालेले होते. अशा जवळजवळ 500 ते 600 लोकांसाठी आम्ही इथे ते कोर्सेस चालवले. सायबर सिक्युरिटीवरती देखील अनेक इथे कोर्सेस चालवले आहेत. तरुण मुलांना उद्योजक बनण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही इथे करतोय. त्याच्यामुळे येत्या अनेक वर्षामध्ये आपण गरजे मराठीचा विस्तार जो आहे हा अजून मोठा, अजून व्यापक करणार आहोत आणि आपली सगळी उद्दिष्ट नुसतीच अचीव्ह नाही तर आपण ती पार पण करणार आहोत. सो अबाव अँड बियॉन्ड. याच्यासाठी सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू डॉक्टर विजय जोशी. आपण डॉक्टर अजय राणे आत्ताच ते जॉईन झालेत मला वाटतं. डॉक्टर अजय राणे. आहे, मी इथेच आहे. अरे नमस्कार अजयजी. नमस्कार. नमस्कार. नमस्कार आपल्या सगळ्यांना माझ्या कडनं मनपूर्वक नमस्कार. हे सगळे मोठे लोकांची बोलणी ऐकून मला असं वाटतं की मी काय बोलावं. तर पहिल्यांदा धन्यवाद गाणूजी, तुम्ही जी चळवळ सुरू केली आहे ही अत्यंत महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये रिस्पेक्ट, आपल्या हिंदू कल्चरचा रिस्पेक्ट, आपल्या मराठी कल्चरचा रिस्पेक्ट हा फार महत्वाचा आहे. धंदा, पाणी, पैसे हे सगळं येत राहणार, पण वी हॅव टू, आपल्याला पुढे काय करायचंय ते आपल्या युथला शिकवायचं आहे की कसं आदरणीय राहायचं, हाव टू प्रॉपगेट आवर कल्चर. आणि त्याच्यामध्ये मराठी माणूस फार पुढे आहे, फारच पुढे आहे भारतात. मागच्या वर्षी मोदीजींनी मला प्रवासी भारतीय सम्मान अवॉर्ड जेव्हा दिला तेव्हा त्यांनी मला विचार, राणे जी आप क्या करते हो. मैं शेतकरी हूं. मी हाडाचा शेतकरी आहे, जळगावचा माणूस आहे. आणि काल गरजे मराठीचं प्रोग्राम असल्यामुळे काल आम्ही टाउन्सविल हे छोटंसं गाव आहे ऑस्ट्रेलियामध्ये, इथे विराज सहस्त्रबुद्धेंच्या बरोबर हापूस आंब्याचं शेत लावलं. काल सगळेजण हापूस आंब्याबद्दल बोलतायत. आम्ही ते लावलंय, आता आम्ही ते काढणार आणि आम्ही ते विकणार सगळ्या सिडनीच्या आणि भारतीय लोकांसाठी. तर कॉल ऑफ ऍक्शन जेव्हा आपण म्हणता गाणूजी, हा बऱ्याच प्रकारे माणूस करू शकतो. आणि हा एक आम्हाला किती गर्वाची गोष्ट आहे की काल आम्ही 28 हापूस आंब्याची रोपटं विराज सहस्त्रबुद्धेच्या शेतात लावली. भयंकर रडू आलं. जेव्हा मातीत हात घातले तेव्हा आईची आठवण आली. महाराष्ट्र ही आमची आई आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना लावून नमस्कार आणि धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू अजयजी. तुम्ही आपला नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा झेंडा फार मोठ्या प्रमाणात फडकवलेला आहे, पण त्याच्यासाठी त्याच्या सर्वात आधी आपल्याला MCGला जाण्याशिवाय काही गत्यंतर नाहीये. तर ओव्हर टू डॉक्टर प्रीतम. थँक्यू विजयजी. अतिशय एक्साइटिंग इव्हेंट्स आपण ऐकलेत. थँक्यू परागजी ऑल्सो. माझ्याबरोबर माझे काही सहकारी आहेत ज्यांचं मी इंट्रोडक्शन करून देणार आहे आता. तर गरजे मराठी ही संस्था ऑस्ट्रेलियामध्ये इनकॉर्पोरेट करण्यात ज्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे ते वैभव लिमये, तेही आपल्याबरोबर आहेत. तर मी आपले कमिटी मेंबर्स एक ओळख करून देणार आहे. आपल्याबरोबर आज आपल्या संस्थेचे सेक्रेटरी प्रेषित फडणीस आहेत. वैभव लिमये पब्लिक ऑफिसर आहेत. काही
व्यावसायिक कारणांमुळे समीर बुलक जे आपले कमिटी मेंबर आहेत आणि अभय उत्तुरकर जे खजिनदार आहेत ते ट्रॅव्हल करतायत, त्याच्यामुळे ते जॉईन होऊ शकलेले नाहीत. पण समीर आपल्या बरोबर ऑडिओवर नक्कीच अवेलेबल आहेत. आणि वैभव लिमये आणि अतिशय बाकीच्या विजय जोशी ऑब्व्हियसली या लोकांनी आपल्याला खूप मदत केली ही संस्था बनवण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये. तर वैभव, सर्वप्रथम मला हे जाणून घ्यायचंय तुझ्याकडनं की जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची चॅलेंजेस आली होती की कुठल्या प्रकारची संस्था आपल्याला बनवायची, तर तू थोडक्यात आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगशील की आपण ही संस्था कशी बनवली? नक्कीच. सर्वप्रथम आत्ता उपस्थित असलेल्या गरजे मराठी ह्या चळवळीशी, मी मुद्दाम ह्याला चळवळ असं म्हणतोय कारण मगाशीच आपण माशेलकर सरांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी ह्याला उपक्रम न म्हणता चळवळ असं म्हटलं आणि तो इतका समर्पक शब्द मला वाटला कारण चळवळीमध्ये तुम्ही नवीन लोकांना सहभागी करून ती चळवळ आणखीन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असता आणि तसंच गरजे मराठीच्या बाबतीत झालंय. माझा प्रवास गरजे मराठी बरोबर जो सुरू झाला तो निव्वळ डॉक्टर विजय जोशी यांच्यामुळे झाला. मार्च 2024 मध्ये ज्या वेळेला सिडनीमध्ये आनंद गानू आले होते आणि त्यांनी सर्वप्रथम त्या कार्यक्रमाला 40 सिडनीकर उपस्थित होते आणि त्यांनी ज्या प्रकारे आम्हाला सगळ्यांना प्रभावित केलं, तर त्यावरून मला असं वाटलं की आपण ह्या संस्थेबरोबर काम करायला पाहिजे, आपण ह्या उपक्रमामध्ये चळवळीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आणि निव्वळ त्या जसं आपण म्हणतो की ती एक ठिणगी होती, तर त्या ठिणगीतनं प्रेरणा घेऊन मी ह्या चळवळीमध्ये सहभागी झालो. आपला उपक्रम इथे हे सुरुवात करताना अडचण अशी होती की काय नक्की कशा प्रकारे इन्कॉर्पोरेट व्हायचं. ट्रस्ट म्हणून आपण इन्कॉर्पोरेशन करायचं, जसं आता मगाशी आपण बेलवलकर सरांकडनं ऐकलं की न्यूझीलंडमध्ये ऍज अ ट्रस्टी म्हणून त्यांनी ट्रस्ट म्हणून त्याचं इन्कॉर्पोरेशन केलेलं आहे. आपल्या इथे आपण त्याला नॉट फॉर प्रॉफिट असोसिएशन म्हणून इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. 10 जानेवारी 2025 रोजी गरजे मराठी ऑस्ट्रेलिया ह्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनची असोसिएशनची स्थापना झाली आणि ह्यात सगळ्यात महत्वाची भूमिका मला असं वाटतं की डॉक्टर विजय जोशी आणि प्रीतम घोगले या दोघांनी खूप त्याच्यामध्ये खंबीरपणे उभे राहिले. जी काही डॉक्युमेंटेशन आणि जी काही प्रोसेस होती ती सगळी प्रीतमजींनी पूर्ण त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. बॅक टू प्रीतम प्लीज. येस, थँक्यू वैभव. माझे आणखीन काही प्रश्न आहेत ज्यासाठी मी तुझ्याकडे परत येणार आहे. तर मी एक छान, कारण तू प्रवासाबद्दल बोललास तर त्याच निमित्ताने मी एक सुंदर प्रेझेंटेशन एक रन करणार रिक्वेस्ट करणार आहे. कॅन वी हॅव दिस प्रेझेंटेशन रन? दीज आर द मेमरीज ऑफ व्हॉट वी हॅव ऑलरेडी अचीव. तर आपण आतापर्यंत जे जे प्रोग्राम्स केले त्याचे एक झलक म्हणून मी सगळ्यांना तो स्लाइड शो दाखवू इच्छितो. सो गरजे मराठीची जर्नी अशा प्रकारे सुरुवात झाली. सर्वप्रथम 2024 मार्चमध्ये आनंद गानूजी सुरुवातीला इकडे आले आणि हे सुरुवातचे जे पर्व होतं की जे अतिशय महत्वाचं होतं, जिथे आपण मेलबर्नला 9 मार्च रोजी प्रोग्राम केला. साधारणतः 50 ते 55 लोक या प्रोग्रामला उपस्थित होते आणि त्यावेळेला आपण गरजे मराठी ऑस्ट्रेलियाची घोषणा केली होती आणि तेव्हापासून आपण जो प्रवास चालू केला तो आता यापुढे चालूच राहणार आहे. ही ती छोटीशी टीम होती त्या दिवशी आपण जे भेटलो होतो त्यावेळेला. आनंद सरांनी अतिशय समर्पकपणे आपली पूर्ण योजना दाखवल्या होत्या पूर्ण प्रेक्षकांना. त्याच्यानंतर आपण 10 मार्चला सिडनीला गेलो. विजय जोशी आहेत, मिसेस विजय जोशी आहेत. या प्रोग्रामला साधारण 45 लोक उपस्थित होते. मिस्टर मेढेकर पण आहेत आपल्याबरोबर. आणि त्यानंतर 2025 मध्ये प्रसाद प्रधान आले होते ज्यांना AIBC तर्फे रेकग्निशन मिळालं होतं. सो हे सगळ्या गोष्टी आपण करत असताना कम्युनिकेशन स्किलचा आपण एक प्रोग्राम केला मेलबर्नमध्ये जून 2025ला. शीना कीर्तने यांनी तो एक्झिक्यूट केला होता. हा प्रोग्राम स्टुडंटसाठी होता आणि त्याच प्रकारे फायनान्शियल लिटरसी मध्ये आपण
सुद्धा प्रोग्राम घेतला होता, जो समीर मांडुसकरांनी घेतला होता. डॉक्टर जोशी स्वतः सिडनीहून इथे ट्रॅव्हल करून आले होते आणि अतिशय सक्सेसफुल प्रोग्राम झाला. बऱ्याच लोकांनी एक आणखीन रिक्वेस्ट केली की आम्हाला ह्याच्या पुढच्या लेवलचा सुद्धा प्रोग्राम हवा. सो थँक्स टू समीर मांडुसकर ऑल्सो. आणि हे सगळं करत असताना पूर्ण प्रवासात आपण ही एक नोंद घेतली की लोक जोडण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत आणि हे करतानाच आम्ही पुढे काय काय करू शकतो ह्याचा सुद्धा एक आराखडा तयार केला. ऑब्व्हियसली विजय जोशी आणि आनंद गानू यांचा अतिशय मोठा हातभार त्यात लागला की पूर्ण मार्गदर्शन त्यांचं झालं. तर मी आता रिक्वेस्ट करतोय आपले संस्थेचे सेक्रेटरी प्रेषित फडणीस यांना 2 गोष्टी बोलण्यासाठी. प्रेषित, धन्यवाद आज जॉईन झाल्याबद्दल. आपण एकत्र जेव्हा काम करतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात, बरेचसे प्रोग्राम्स आपण डिस्कस करत असतो. तर आपण आत्तापर्यंत काय काय प्रोग्राम केले आणि ह्याच्या पुढे आपले काय काय, तर तू फायनान्शियल लिटरसी आणि कम्युनिकेशन स्किल यामध्ये जे आपल्या गोष्टी झाल्या ते सुद्धा जरा अतिशय समर्पक शब्दात जर एक्सप्लेन केल्यास तर अतिशय छान वाटेल. शुअर, नक्कीच. पहिलं म्हणजे नमस्कार सगळ्यांना. जे पार्टिसिपंट्स आहेत म्हणजे सगळीकडचेच आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचे ते टाइम मॅनेज करणं किती डिफिकल्ट आहे म्हणजे कळू शकतं. तर हो, म्हणजे आम्ही इकडे आता गेले 2 वर्ष प्रयत्न करतोय ह्याच्यामध्ये. ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न आणि सिडनी आमचं जरा जास्ती फोकस आहे. पण मेलबर्नमध्ये आम्ही आत्तापर्यंत आम्ही 3 प्रोग्राम केलेले आहेत. जसं प्रीतम बोलला, एक तर कम्युनिकेशन स्किल्स शीना कीर्तने म्हणून आहेत, त्यांनी केलेला होता आणि त्याच्यामध्ये मोस्टली स्टुडंट्स होते किंवा म्हणजे आपलं यंगर जनरेशन असं हे होतं. म्हणजे त्यांना एकतर कॉन्फिडन्स त्यांचा बिल्डअप करण्यासाठी किंवा इंटरव्ह्यू स्किल्स कसे डेव्हलप करता येतील हे सगळं आम्ही त्याच्यात कव्हर केलेलं होतं. त्यात एक जवळजवळ 15 स्टुडंट्स आलेले होते आणि खूप सक्सेसफुल आणि नंतर मग फीडबॅक वगैरे पण खूप चांगला आला. त्याच्यानंतर मग फायनान्शियल लिटरसीवरती समीर मांडुसकरांचा जो सेशन झाला त्याच्यामध्ये पण जवळजवळ एक 20 लोक आपले होते आणि म्हणजे परत एकदम म्हणजे प्रॅक्टिकल टिप्स, म्हणजे तुम्हाला जर फायनान्शियली लिटरसी वाढवण्यासाठी आणि तुम्ही काय करू शकता ह्याच्याबद्दल एकदम प्रॅक्टिकल काही त्यांनी टिप्स दिले. याच्या व्यतिरिक्त आम्ही एक छोटासा एक गेट टुगेदर पण केलेला होता मेलबर्नमध्ये, ज्याच्यामध्ये जवळजवळ एक 35 लोक आलेली होती आपली आणि त्याच्यात म्हणजे जनरली नेटवर्किंग वगैरेसाठी आम्ही हे केलेलं होतं, कोऑर्डिनेट केलेलं होतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता फ्युचरमध्ये पण प्लॅन्स आहेत. म्हणजे एकतर समीर बुलक आपले जे आहेत ते AI वरती एक ऑनलाईन सेशन करणार आहेत. तर समीर त्यांचा, कारण तो ट्रॅव्हल करत होता तर त्याच्यामुळे त्याला तो ऑनलाईन आहे की नाही माहिती नाही, पण नाहीये. ओके, तर मी म्हणजे ह्याच्याबद्दल बोलू शकतो. त्याचं बेसिकली यूज AI टू बिल्ड युअर बिझनेस असं त्याचं ते सेशन तो आता करणार आहे. समीर इज देअर इन द मीटिंग. ओ ओके. समीर, तू बोलू शकशील का तुझ्या सेशन बद्दल? तो ट्रॅव्हल करत होता. एनिवे यू कॅरी ऑन प्लीज. या ओके. तर हा वर्कशॉप म्हणजे प्रॅक्टिकल AIच्या उपयोगावरती आधारित आहे आणि ह्यामध्ये AI मध्ये नेमकं काय आणि त्याचं म्हणजे नेमकं काय आणि त्याचा व्यवसाय, करिअर व दैनंदिन कामांमध्ये उपयोग कसा करता येईल हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि व्यावसायिक, विद्यार्थी आणि नव्या कल्पना असलेल्या व्यक्तींना AIच्या मदतीने वेळ वाचवणे किंवा इफेक्टिव्ह मार्केटिंग करणे आणि नवीन संधी निर्माण करणे हे सगळं शिकता येईल. हा वर्कशॉप केवळ माहिती देणारा नसून प्रत्यक्ष उदाहरणे आणि सोप्या नो कोड साधनांच्या माध्यमातून अनुभव करता येईल. तर सहभागी जे पार्टिसिपेंट्स आपले जे येतील त्यांच्या जबाबदारीचा वापर करण्यासाठी एक AI प्लेबुक त्यांना एक देण्यात येईल
आणि ह्या वर्कशॉपमध्ये AI मधील गोंधळ कमी होऊन त्याचा व्यवसाय किंवा करिअरसाठी आत्मविश्वासाने उपयोग करण्याची दिशा मिळेल लोकांना. दिस इज म्हणजे हा हा त्या पूर्ण कोर्सचा ऑब्जेक्टिव्ह आहे. धन्यवाद प्रेषित. आणि हा कोर्स हे वर्कशॉप जे आहे ते 9 ऑगस्टला येत्या 9 ऑगस्टला होणार आहे. आणि त्याचं एक स्पेशल कॅरेक्टर असं असणार आहे की आम्ही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करणार आहोत की ते बिझनेसेसना कसं AI उपयोगी पडू शकतं ते. सो ऑब्व्हियसली दिस विल बी अ हँड्स ऑन प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स फॉर एव्हरीवन. पराग पत्कीनी जसं सिडनीमध्ये प्रोग्राम केला होता त्याच धर्तीवर हा प्रोग्राम असणार आहे आणि ॲप्लिकेशन बेस्ड असणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर विजय जोशींनी एक स्वतः वेबसाईट बनवली. सो दॅट वॉज द ईज ऑफ आवर ट्रेनिंग, इफेक्टिव्हनेस ऑफ ट्रेनिंग, जे आम्ही साध्य करू शकणार आहोत ह्या पुढच्या प्रोग्राममध्ये सुद्धा. सो धन्यवाद प्रेषित. वैभव, परत तुझ्याकडे येतो. आपण जेव्हा इन्कॉर्पोरेशन करत होतो तेव्हा आपल्याला बरेचसे चॅलेंज होते आणि त्यातला एक चॅलेंज होता की DRG स्टेटसचा. तर आपण त्याबद्दल सुद्धा प्लॅन बनवलेला आहे. त्याबद्दल एक थोडक्यात तू 1-2 मिनिटात प्लीज सगळ्यांना इन्फॉर्मेशन देशील का प्लीज? वैभव, यू आर म्यूट. वैभव, यू आर म्यूट. एक मिनिट अनम्यूट. धन्यवाद प्रीतम. आपल्याला DGR स्टेटस अटेंड करायचं आहे. डिडक्टिबल गिफ्ट रेसिपियंट असं एक त्याचं स्वरूप आहे आणि त्याचा फायदा असा असतो की संस्थेला जर कोणी काही डोनेशन दिलं तर त्या व्यक्तीला म्हणजे डोनरला ऑस्ट्रेलियन टॅक्सेशन ऑफिसकडनं डिडक्शन मिळतं. त्याच वेळेला त्या संस्थेला सुद्धा त्याच्यावरती थोडक्यात टॅक्स भरायला लागत नाही. तर ते DGR स्टेटस मिळवण्यासाठी काही प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस आपल्याला फॉलो करायला पाहिजे. त्याची काही मार्गदर्शक तत्व आहेत, तर ती मार्गदर्शक तत्व आपल्याला पाळायला पाहिजेत. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वी शुड बी गिव्हिंग बॅक टू द कम्युनिटी. म्हणजे आपण अशा प्रकारचे काही प्रोग्राम्स करायला हवेत की ज्याच्यातनं आपण इथल्या सरकारला आणि ATOला सांगू शकू की आम्ही हा जो काही उपक्रम करतोय किंवा ही जी काही आम्ही चळवळ राबवतोय ही थोडक्यात इथे असलेल्या मराठी बांधवांसाठी, मराठी भाषा बोलणाऱ्या बांधवांसाठी आम्ही ही चळवळ राबवतोय आणि त्याचा फायदा थेट त्यांना मिळणार आहे. आणि हा आपल्या संस्थेचं उद्दिष्टच आहे की महाराष्ट्र धर्म, आणि त्यामुळे जातीपात धर्म ह्या सगळ्या गोष्टी त्या दूर होतात. कारण एकच धागा महत्वाचा असतो आणि तो म्हणजे महाराष्ट्र धर्म, मराठी भाषा. तर तो धागा पकडून आपण ह्या पुढचे सगळे उपक्रम करूया आणि त्या योगे आपण DGR स्टेटस मिळवण्यासाठी प्रयत्न करूया. त्या व्यतिरिक्त पुढच्या वर्षी कदाचित आपण ACNC साठी प्रयत्न करूया, रजिस्ट्रेशन करूया. ACNC रजिस्ट्रेशनचे खूप फायदे आहेत आणि ते संस्थेला इतकं महत्वाचं आहे की आपल्याला आता आपण ऑनलाईन सेशन्स किंवा ऑनलाईन कार्यक्रम करतोय, पण त्याच वेळी जर आपण इन पर्सन काही इव्हेंट करायचं ठरवलं तर त्या इन पर्सन इव्हेंटसाठी आपल्याला ACNC रजिस्ट्रेशन असेल तर बऱ्याचशा ऑस्ट्रेलियन काउन्सिल व्हेन्यूज जे आहेत तिथे आपल्याला ते वापरता येऊ शकतात. काउन्सिलकडनं आपल्याला अधिक माहिती आणि उपयोग आणि सपोर्ट मिळू शकतो आपल्या उपक्रमासाठी. तर त्यामुळे आपण सुरुवातीला ACNC रजिस्ट्रेशन करून मग त्यापुढे DGR साठी आपण नक्कीच प्रयत्नशील राहणार आहोत. फार सुंदर वैभव. आणि डेफिनेटली आपण हे सगळे या उपक्रमासाठी अतिशय बांधील आहोत. ते लवकरात लवकरच होणार आहे. प्रेषित, तुझ्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे की आता आपण पुढचे प्रोग्राम सुद्धा आपण सांगितले की काय करणार आहोत ते. त्यातला आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सस्टेनेबिलिटी रिलेटेड प्रोग्राम, जो प्रोजेक्ट आपण करणार आहोत ॲज अ कमिटी मेंबर्स. तर त्याबद्दल एक अतिशय थोडक्यात अगदी मोजक्या 20-30 सेकंदात जर तू काही माहिती दिलीस तर दॅट विल बी ग्रेट. हां. तर सस्टेनेबिलिटी बद्दल आम्ही 2-3 प्रोजेक्ट्सचा इकडे विचार करतोय. एक तर म्हणजे सस्टेनेबिलिटी ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस द जनरल असं म्हणजे अंडरस्टँडिंग असं आहे का सस्टेनेबिलिटी म्हणजे काहीतरी मोठ्या स्केलवरती तुम्ही काहीतरी करताय किंवा काय असं काहीतरी. पण ऍक्च्युली आपण घराघरामध्ये सस्टेनेबिलिटीचा विचार करू शकतो. म्हणजे जसं
आपण एनर्जी सेव्हिंगचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस एनर्जी सेव्हिंग इज अ फॉर्म ऑफ सस्टेनेबिलिटी. त्याच्यामुळे प्रत्येक जण घरामध्ये आपण एनर्जी सेव्ह करून हे करू शकतो. तर तो एक कॉन्सेप्ट आम्ही विचार करतोय. आणि दुसरा जो आता आमचा विचार आहे तो म्हणजे लॉजिस्टिक्स मध्ये सस्टेनेबिलिटी कसं इन्क्लूड करू शकतो. तर त्या 2 विषयांवरती आमचा आता सध्या प्रयत्न चालू आहेत प्रोजेक्ट करायचे. येस, थँक्यू. थँक्स प्रशांत. सो या व्यतिरिक्त ॲज अ फार्मा प्रोफेशनल एक फार्मास्युटिकल फील्डमध्ये सुद्धा काही काही ऑपॉर्च्युनिटी आहे. तो एक प्रोग्राम सुद्धा आमच्या विशलिस्टमध्ये आहे. त्या व्यतिरिक्त सस्टेनेबिलिटी आणि इफेक्टिव्ह सप्लाय चेन मॅनेजमेंट यामध्ये आपण काय करू शकतो आणि नवीन विद्यार्थ्यांना त्याबाबत काय मार्गदर्शन करू शकतो हा सुद्धा एक प्रोग्राम आम्ही सध्या कन्सेप्च्युअलाइज करतोय. आणि ही सर्व करत असताना आपले जसे गरजे मराठी ग्लोबलचे 4 पिलर्स आहेत की नेटवर्किंग, एंटरप्रेन्युअरशिप, गिव्हिंग बॅक टू अवर कम्युनिटी ऑलरेडी इन महाराष्ट्र इन टर्म्स ऑफ GDP ग्रोथ. तर हे 4ही पिलर्स लक्षात ठेवून बऱ्याचशा गोष्टी मी आणि माझा जिल्हा हे आणखीन एक मोठं टार्गेट आहे आमच्या समोर. तर आम्ही समीर केतकरांबरोबर सुद्धा अतिशय कनेक्टेड आहोत सस्टेनेबिलिटी एरियामध्ये आणि विजय जोशींचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभतं. तर लवकरात लवकरच आम्ही काही प्रोजेक्ट घेऊन येणार आहोत ज्यात सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे की त्यांनी सुद्धा असे प्रोजेक्ट असतील तर ते घेऊन येऊ शकतात आणि वी आर हिअर टू सपोर्ट. आता हे सर्व झाल्यानंतर ऑब्वियस गोष्ट अशी येते की हे सर्व कुठे दिसतं. तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर बरेचसे अपडेट चालू असतात. आनंदजी स्वतः बऱ्याचशा गोष्टी अपडेट करतात आणि जगभरात जेवढे आपले ग्रुप्स आहेत त्या ग्रुप्सबद्दल सुद्धा आपण नेटवर्क करू शकतो. सो हे सगळं करत असताना एक अतिशय उपयोगी वस्तू आणि उपक्रम आम्ही आत्ताच कंप्लीट केला. ओव्हर टू यू विजय, बिकॉज दिस इज युअर कोट. थँक्यू प्रीतम. ऑस्ट्रेलियन टीम तुम्हाला माहिती आहे, मी नेहमी क्रिकेटचं उदाहरण देतो की अगदी शेवटचा जो बॉल असतो तर तो सर्वात महत्वाचा असतो. सो हिअर इज अ प्लेझंट सरप्राईज फॉर गरजे मराठीच्या सर्व मेंबर्सना. हा शेवटचा बॉल MCG कडून ग्राउंडवरती टाकतोय. थँक्यू व्हेरी मच. आय वॉन्ट टू Let me शेअर go. स्क्रीन. येस, आय वॉन्ट टू शेअर द स्क्रीन. विजय, मी जेव्हा काउंट देईन तेव्हा तुम्ही फक्त क्लिक करा तुमच्या कम्प्युटरवर. कॅन आय शेअर माय स्क्रीन विथ एव्हरीवन? लेट मी शेअर. येस, प्लीज शेअर. येस, थँक्यू. रेडी? जस्ट अ मिनिट. अशा प्रकारे विजयजींनी गरजे मराठी ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटचं इनॉग्रेशन केलेलं आहे. सो ही वेबसाईट आता अप फॉर रेडी फॉर रनिंग. ऑफिशियली ऑस्ट्रेलियातली गरजे मराठीची वेबसाईट आज या 10व्या आपल्या वर्धापन दिनी आम्ही लॉन्च करत आहोत. थँक्यू विजय. कॉंग्रॅच्युलेशन्स. सो अशा प्रकारे मी सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांतर्फे आणि एस्पेशली जे आज ह्या दशकपूर्ती सोहळ्यासाठी लॉग इन झालेले आहेत अमेरिकेतनं आणि जगभरातनं, त्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. आणि गरजे मराठी ऑस्ट्रेलिया गरजे मराठी ग्लोबलच्या सर्व विजनसाठी बांधील राहील ही मी शपथ घेतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच प्रीतमजी. एक अॅक्नॉलेजमेंट मला अतिशय विनम्रपणे करायची. आपली ऑस्ट्रेलियाची जी वेबसाईट तुम्ही जी संकल्पना मांडली होती त्या वेबसाईट निर्माण करण्यात आपल्या पुण्याच्या ऑफिसचा अतिशय सिंहाचा वाटा आहे. आणि त्यात मेन म्हणजे यंग जनरेशनचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे मला अॅक्नॉलेज करायचं आहे दिशा गुप्ता, अतिशय सुंदर काम, फास्ट आणि व्हेरी ॲक्युरेट. त्याचबरोबर स्नेहा शिंदे आणि अद्वय अभ्यंकर आणि ह्यांच्या सगळ्यांच्या जोडीला आपले माधव दापकेजी. तर थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू. आणि तुमचं अॅक्नॉलेजमेंट करणं हे मी माझं भाग्य समजतो, कारण इथून आमच्या प्रवासाची सुरुवात होते. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.